भारत का सच, हर भारतीय की आवाज। येरवड्यात तारकेश्वर शिव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव उत्साहात साजरा। पुणे येरवड्यातील तारकेश्वर शिव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। गेल्या 22 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत यंदाही भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। दीपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाला आणि श्रद्धाळू भक्तांनी अध्यात्माचा अनुभव घेतला। कार्यक्रमाचे ठळक मुद्दे: 4 धर्मांचा एकात्मतेचा संदेश, हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मातील प्रमुखांनी एकत्र एक दीपप्रज्वलन केले। 4 धर्मगुरूंनी उपस्थितांना एकात्मता आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला। महामृत्युंजय मंत्र जप, भारतीय जवानांच्या यशस्वीतेसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी महामृत्युंजय मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला। देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या जवानांना यामुळे आध्यात्मिक ऊर्जा मिळेल अशी श्रद्धा आहे। प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन: भूप संक्रांतिक महाराज आळंदी, माननीय श्री मिलिंद देशमुख, सैनिक परिवार, दादासाहेब गायकवाड, मानव सेवा हीच ईश्वर सेवा। पाहुण्यांनी भक्ती आणि सेवाभावाचे महत्त्व सांगत भक्तांना धर्ममार्गावर चालण्याचा संदेश दिला। भक्तिमय कार्यक्रमाची परंपरा: गेल्या 22 वर्षांपासून तारकेश्वर शिव मंदिरात हा दीपोत्सव साजरा केला जातो। मंदिरात दीपप्रज्वलन आणि दिव्यांची आरास भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते। आयोजन समितीचे परिश्रम: कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समस्त हिंदू आघाडी येथगड विभाग आणि भारतीय संस्कृती रक्षक सेना यांनी केले। संतोष गायकवाड, बाळा विश्वासराव, किशन पाटील, सुजित धनक, सुमित भुजबळ, श्रीकांत लाकोडे, विनोद वाल्हेकर, गीता बाराथे, अंजली वाघमारे, ऋषी गायकवाड, रोहित वाघमारे, काव्या गायकवाड, सागर भालेराव, नितीन चिमणकारे यांसारख्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। भाविकांना आवाहन: भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन आपले जीवन भक्तीने उजळवावे असा संदेश दिला गेला। या कार्यक्रमाने धार्मिक एकता, देशभक्ती आणि सेवाभावाचा संदेश दिला। गेले 22 वर्ष तारकेश्वर शिवमंदिर देवस्थान ट्रस्टचे नेहमी सहकार्य मोलाचे लाभते, त्यामुळे ही सेवा अखंडपणे चालू आहे। अधिक माहिती: स्टार तारकेश्वर शिव मंदिरातील दीपोत्सवाने धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा समन्वय साधला असून येथील भक्तांची श्रद्धा आणि उत्साह यामुळे हा कार्यक्रम वर्षानुवर्षे भव्य स्वरूपात साजरा होतो। स्टार आपल्या धर्माचे रक्षण आणि आपल्या धर्माचे जोपासनाही आपणच केली पाहिजे, यातून हा संदेश हे सर्व समाजाला गेला आहे। सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले। या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपली गुरुपरंपरा सांगितलेली आहे। या जगाचे गुरु कोणी असतील तर ते आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आहेत। या शंकरांपासून आपली गुरुपरंपरा ही भारतामध्ये सुरू झालेली आहे। आपल्या वैदिक धर्मामध्ये आदिनाथ गुरु हे भगवान शंकर आहेत। भगवान शंकर, आपण यांना शंकर का म्हणतो? आज मी आपल्याला कथा नाही सांगणार, पण कथेमागचे आध्यात्मिक भाव सांगणार आहे। शंकरांना आपण शंकर का म्हणतो? शंकर या शब्दाचा अर्थ असा आहे, यहा शम करोती सहा शंकरः। भारत माता की जय। हे मान सर्व शहीद लोकांनाच आहे, त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि माझी एवढीच इच्छा आहे की जेवढ्या लोकांनी, ज्या जवानांनी शहीद झालेले आहेत त्यांना समाजाने विसरू नये आणि पुढची जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, ह्यांना पुढाकार होऊन एअरफोर्समध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये जॉईन व्हायची, ह्यांना प्रोग्रेस व्हायची, त्याच्यामध्ये संधी मिळावी आणि त्याच्यात इंटरेस्ट यावा, हीच माझी अपेक्षा आहे। संबंधित याच्यावरती मी 3 महिन्यामध्ये सापळा रचून होतो। तो असा होतो की मी पेशंट ज्यांना चालता उठता फिरता येत नाही
खरडता देखील येत नाही, जागेवरती त्यांची नैसर्गिक विधी होतात. हे पेशंटला मी दाखल केल्यानंतर ससून हॉस्पिटलमधनं दुसऱ्याच दिवशीच गायब कसे होतात, 8 दिवसाचा उपचार व्हायच्या आधीच गायब कसे होतात, याच्यासाठी माझे मित्र असलेले रितेश भाऊ गायकवाड यांना सोबत घेतलं आणि एक सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये आदि कुमार नावाचा डॉक्टर आला आणि रितेश भाऊला म्हणला की एक पेशेंट है, उसको छोड़ देना है. तो त्यांना विचारलं कहाँ छोड़ना है, तर त्यांनी सांगितलं जहाँ छोड़ना है वहाँ पर छोड़ दो, हम आपको 1000 रुपये 500 रुपये देंगे. त्यावेळेस तो म्हणला की मी एकटा सोडणार नाहीये, तुम्ही लोक येत असेल तर या सोडल. त्यावेळेस ते संबंधित डॉक्टर 2 डॉक्टर येरोडा विसंतवाडी पोलीस ठाण्याच्या जेल रोडच्या तिकडे रात्री 1:30 वाजता मुसळधार पावसामध्ये तिथं बेवारस तरुण आला, ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत, त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन तिथं फेकून दिलेलं होतं. तसल्या पावसामध्ये आमचं मिशन सक्सेस झालं. रितेश भाऊंनी मला फोन केला आणि मला सांगितलं की दादा आपलं मिशन सक्सेस झालेलं आहे. डॉक्टर निघून गेले, रितेश भाऊ विसंतवाडीकडे निघून गेला, परत आला. मी तसल्या रातच्या भिजत गेलो आणि संबंधित बाबाचा तरुणाचा जो UPचा आहे त्याचा पुन्हा मी जीव वाचवलेला आहे. आज तो तरुण आज आपल्या आसखुर्द आश्रम मध्ये आनंदाचा. आर भारत टुडे में आज हम लेके आए आपको तारकेश्वर महादेव मंदिर। यहाँ पर हिंदू, सिख, जैन और बौद्ध सनातन के जितने भी अंग हैं चारों यहाँ पे एकत्रित हुए हैं। और महादेव जी का जो ये तारकेश्वर महादेव मंदिर है, यहाँ पे त्रिपुरा पूर्णिमा बहुत ही ज़ोरों से मनाई है और एक संदेश दिया है कि हम सभी एक है। सनातन के जितने भी अंग हैं, हिंदू, सिख, जैन, बौद्ध, हम सब एक है और एक होकर ही इस भारत को हिंदू राष्ट्र और भारत की संस्कृति की रक्षा करेंगे। आज येरवाड़ा में तारकेश्वर महादेव मंदिर, यहाँ पे हिंदू, सिख, जैन, बौद्धिस्ट सभी लोगों ने मिलकर त्रिपुरारी पूर्णिमा का बहुत ही अच्छे से यहाँ पे प्रोग्राम रखा है और यहाँ पे दीपोत्सव का उत्सव ज़ोरों से मनाया है। और यहाँ पे जो सभी हिंदू समाज के हैं, बौद्धिस्ट समाज से, जैन समाज से, सिख समाज से सभी लोग हैं, तो इस विषय में क्या कहते हैं हम जानते हैं। क्या कहेंगे सर? आज या ठिकाणी भारतीय संस्कृती व समस्त हिंदू आघाडीच्या माध्यमातून गेली 22 ते 23 वर्ष त्रिपुरारी पौर्णिमा हा सातत्याने साजरा केला जातो। हिंदू संस्कृतीचं जतन म्हणून या ठिकाणी संतोष गायकवाड, राजेंद्र भाऊ शितोळे, आयुष वरगंडे, किसन दादा पाटील असे अनेक शिवभक्त समस्त हिंदू आघाडीच्या माध्यमातून झटत असतात आणि विविध प्रकारचे कार्य त्यांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी करत आहेत। त्यातलाच हा एक त्यांचा छोटासा उपक्रम त्रिपुरारी पौर्णिमा हा हिंदू, जैन, सिख समाजांचा एक उल्लेख आणि एकत्रित करून त्यांना या ठिकाणी हिंदुत्व कायम चांगल्या प्रकारे राहावं याचा छोटासा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून त्या प्रयत्नातून त्यांनी या ठिकाणी सर्व समाजातील लोकांना एकत्रित आणतात। त्याच्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून गोमातेचे मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहे। तसंच आता या ठिकाणी दादासाहेब गायकवाड आले होते, जे समाजाचे फार मोठं समाज मानवी काम या ठिकाणी ते करतात आणि त्यांचं मूल्यांकन सर्व समाजातील स्तरापर्यंत पोचावं याकरिता संतोष गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले। तसेच या ठिकाणी आमचे महाराजही आलेले आहेत, त्यांनी हिंदू संस्कृती व त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रगत केले आणि अशाच प्रकारचं कार्य या माध्यमातून समस्त हिंदू आघाडीच्या माध्यमातून सातत्याने चालत राहील आणि यापुढेही करत राहू आणि त्यांच्या कार्याला बळ येवो
हीच या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त एक शंकराच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.